बऱ्याच ताईंनी मला प्रश्न विचारला होता की तू नारळाची पूजा कशी करतेस, नारळाची काळजी कशी घेतेस तू। आणि प्रत्येकाला जसे प्रॉब्लेम असतात तसंच मलाही पहिले खूप जास्त टेन्शन आणि प्रॉब्लेम्स होते। त्यानंतर मी स्वामींच्या केंद्रात गेले होते, स्वामी समर्थांच्या, आणि केंद्रात गेल्यावरती मला तिकडच्या ब्राह्मण काका आहेत त्यांनी मला सांगितलं होतं तुमची जी कुलदेवी आहे तिच्या नावाने एक नारळ पूज घरामध्ये। आणि नारळ मी पहिल्यांदा पूजला होता ना मंगळवारचा, त्यावेळेस तो नारळ माझा इतका खराब झाला होता आणि तो पूर्ण काळाच झाला होता। मग त्याच्यानंतर मी पुन्हा नारळ पूजला होता, सेम वारी मंगळवारचाच पूजला होता आणि त्यानंतर नारळाला खूप छान कोंब आला होता। आणि त्यानंतर मी ज्या वेळेस नारळ पूजलाय त्या वेळेस खूप छान त्याला झाड आलेलं आहे। बरेच दिवस झाले होते ना ढोकळा केला नव्हता, त्यामुळे आज मी ढोकळा करायला घेतला होता आणि त्याच्यामध्ये मी 2 वाटी बेसन घेतलं होतं, 1 चमचा हळद घेतली, थोडी साखर आणि थोडंसं मीठ घेतलं होतं आणि 2 कप पाण्यामध्ये मी चांगले ते भिजवून घेतलं होतं। तुम्ही जसं पाणी हवंय तसं घेऊ शकता, पण जास्त पातळ करू नका। त्यानंतर मी याच्यामध्ये एक इनोचं पूर्ण पाकिट टाकलं होतं आणि इनोचं पूर्ण कालवून घ्यायचं, कारण गुठळ्या राहिला नाही पाहिजे। आणि इकडे मी कुकरच्या डब्याला तेल लावून घेतलं होतं आणि मी कुकरच्या डब्यातच आज ढोकळा करणार होते। मग नंतर हे सगळं बॅटर चांगलं हलवून घेतलं होतं। तुम्हाला ते दिसतंय याच्यात थोड्याशाही गुठळ्या नाहीये। आणि ज्यावेळेस मी कुकरला ढोकळा बनवते त्यावेळेस मी ना शिट्टी कुकरची काढून घेते आणि एकदम बारीक गॅसवरती आहे ना 15 ते 20 मिनिटं, शक्यतो 20 मिनिटं मी त्याला करून घेते। आणि ढोकळा खूप छान असा फ्लफी झाला होता आणि इतका छान झाला होता, मला खरंच बघून छान वाटत होतं, कारण लग्नाआधी मला काहीच जमत नव्हतं आणि लग्नानंतर मी इतकं काय काय बनवते हे पाहून मलाच वेगळं वाटतं। आणि तडका द्यायला मी आधी तेलामध्ये ना थोडीशी मोहरी टाकली होती, कढीपत्ता टाकली होती, मिरची टाकली होती आणि त्यानंतर मी साखर पाणी मिक्स केलं होतं, थोडंसं मीठ टाकलं होतं आणि हे पाणी ना मी ढोकळ्यावरती पूर्ण पाणी मुरलं पाहिजे आणि तरच तो ढोकळा खूप चवीला छान लागतो। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि खूप छान छान कमेंट करताय। सगळ्यांना थँक्यू सो मच, बाय।